अपघातानं राजकारणात येऊनही एखाद्या मुरलेल्या राजकारण्याप्रमाणे खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडेंची 4.5 वर्षाची कारकीर्द यशस्वी ठरली आहे। या 4.5 वर्षात त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी शेकडो कोटींचा निधी आला, परंतु आजवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर झालेला नाही। त्यांनी जपलेली स्वतःची स्वच्छ प्रतिमा हीच त्यांचं बलस्थान मानली जात आहे। खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचा राजकारणातील प्रवेश अकल्पित होता। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या नावाबद्दल आग्रह धरला जाऊ लागला। स्वतः खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्यासाठी देखील डॉक्टरकी सोडून राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेणं सोपं नव्हतं आणि ते खरंच आव्हान होतं। अखेर लोकाग्रस्तव त्यांनी राजकारणात प्रवेश केला। जिल्ह्यातील जनतेनंही लोकनेत्याला श्रद्धांजली वाहत खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडेंना विश्वविक्रमी मतांनी निवडून दिलं। खरी कसोटी यानंतरच होती। वडिलांच्या कार्याला साजेसं कार्य करणं आणि जिल्ह्यातील जनतेनं टाकलेला प्रचंड विश्वास कायम ठेवणं ही दोन मोठी आव्हानं त्यांच्यासमोर होती। ही आव्हानं खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी लीलया पेलली। पहिल्याच अधिवेशनात त्यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना वर्षभरापासून नुकसान भरपाई मिळाली नसल्याचं संसदेच्या निदर्शनास आणून दिलं आणि स्वतःच्या कार्यपद्धतीची चुणूक दाखवून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा देण्यात यावा, तसंच त्यांना वीज बिल माफी करावी, त्यांच्या मुलांना शैक्षणिक शुल्क माफी करावी या मागण्या संसदेत लावून धरल्या। या सरकारच्या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असा दावा करत विरोधकांनी संसदेत सरकारला धारेवर धरलं होतं। त्यावेळी आमच्या काळातील संख्या एवढी, तुमची एवढी यावर वाद घालायला शेतकरी आत्महत्यांची संख्या म्हणजे काय क्रिकेट का स्कोर आहे काय, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला। एवढ्या आत्महत्या झाल्यानंतर आपण सरकार म्हणून त्याबद्दल काय करू शकलो याबद्दल गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे, असंही त्यांनी विरोधकांना सुनावलं होतं। त्यानंतरही विविध बालगृहातून बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा प्रश्न असो किंवा जातीनिहाय जनगणनेसाठी आग्रह असो, त्याबद्दलच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडेंच्या संसदेतील भाषणाचं कौतुकच झालं। नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी आजवरचा सर्वाधिक निधी आणतानाच त्यांचा मुंबई लातूर रेल्वे परळीपर्यंत आणण्यासाठी देखील संसदेत सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे। बीडसारख्या ग्रामीण भागातही पासपोर्ट कार्यालय सुरू होण्यामागं खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचेच प्रयत्न कारणी लागले आहेत। खासदारकीची पहिलीच टर्म असतानाही मराठीसह अस्खलित इंग्रजी आणि हिंदी भाषेतून संसदेत आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा करणाऱ्या त्या सध्याच्या काळातील मराठवाड्यातील एकमेव खासदार असाव्यात। जिल्ह्यासाठी प्रयत्नपूर्वक आणलेल्या शेकडो कोटींच्या निधीतून अनेक विकास कामे सुरू असताना आजवर खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही। स्वतःची प्रतिमा स्वच्छपणे जपत त्यांनी जाणीवपूर्वक ही जपलेली आहे आणि बहुधा हेच त्यांचं एकमेव बलस्थान मानलं जात आहे। राजकारणातील उच्च शिक्षित समंजस चेहरा अशी आबालवृद्धांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत। त्यांची ही टर्म निश्चितच अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे। वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।